चला, काल आपण नवीन टॉपिक स्टार्ट केला होता, क्वांटिफायर्स. ओके, त्याच्यातले दोन क्वांटिफायर्स आपण बघितलं होतं. एक म्हणजे युनिव्हर्सल क्वांटिफायर आणि दुसरा म्हणजे एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर. त्याच्यानंतर एक डेफिनेशन घेतली होती, ती म्हणजे क्वांटिफाईड स्टेटमेंट. बरोबर ना? आपल्याला आता काही एक्झाम्पल्स दिले होते काल. बऱ्याच जणांच्या थोडेसे ते वरून गेले किंवा आपल्याला काही जणांना त्याच्या ट्रूथ व्हॅल्यू कशा काढायच्या त्या लक्षात आलेलं आहे. एक लक्षात असू द्या, त्याच्यामध्ये सिम्बॉलिक फॉर्म जरी म्हटला तरी त्याच्यात सिम्बॉलिक फॉर्मला वेटेज आहे. तुम्ही एक एक वर्डचा मिनिंग त्याच्यामध्ये लक्षात घेतला पाहिजे, कारण जेवढं तुम्ही त्याचा रीड करून वाक्य समजून घेण्याचा प्रयत्न करशाल तेवढा तुमच्यासाठी बेटर असेल. ओके, लक्षात असू द्या, कारण आपण 5 एक्झाम्पल होते त्याच्यात. एक पहिला जो क्वेश्चन होता त्याच्यामध्ये 5 एक्झाम्पल होते, सब क्वेश्चन होते, आणि ते पहिले 2 मी केले होते, 3 तुम्हाला करायला लावले होते. एक लक्षात असू द्या की क्वांटिफायर्स असे आहेत की त्यांचा मिनिंग किंवा जे वाचत असताना आपण एक एक शब्दशः किंवा त्याचा सिम्बॉलिक फॉर्म नुसार त्याचा मिनिंग आपल्याला घ्यायचा आहे. कारण कसं असतंय की प्रत्येक एक्झाम्पल मध्ये हा याचा मिनिंग हा असेल किंवा त्याला असं घ्यावं लागेल किंवा तो कोणामध्ये बिलॉंग करतोय ह्याचा मिनिंग घेतला पाहिजे. आता त्यांनी दिलेल्या क्वेश्चन मध्ये सेट ए हा होता. ए सेट असा काहीतरी होता, तो बघा. एक्स बिलॉंग्स टू ए काय दिलेला होता, 3 4 6 8 असा काहीतरी दिलेला होता. आणि त्याच्यासाठी तिसरा जो क्वेश्चन होता, 2 सॉल्व्ह केले होते, हा तिसरा सॉल्व्ह चालतोय. फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए, फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए, x plus 5 greater than or equals to 13. ये थर्ड एग्जाम्पल होता, दिसते का? ओके, हे थर्ड एक्झाम्पल होतं. आता एक लक्षात घ्या, याची ट्रूथ व्हॅल्यू तुम्हाला काढायची. ही क्वांटिफाईड स्टेटमेंट आहे, कारण का त्यांनी तिथे क्वांटिफायर यूज केलाय आणि त्या वाक्याचा त्यांनी एक मिनिंगफुल व्हॅल्यू आपल्याला तिथे काढायला हवी की हे ट्रू आहे की फॉल्स असतं. आता एक लक्षात घ्या, त्यांनी काय म्हटलंय, फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए. याचा मिनिंग काय होतोय, या सेट मधला प्रत्येक नंबर किंवा प्रत्येक इलेमेंट म्हणजे या सेट मधला एक्स विल बी द आर्बिट्ररी व्हॅल्यू. ओके, आपण काही एक पर्टिक्युलर व्हॅल्यू नाही घेऊ शकत इथे. एखादी आर्बिट्ररी व्हॅल्यू काय, एक्स ह्या सेट मधला इलेमेंट आहे. त्यांनी काय म्हटलंय, फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए, त्या सेट मधल्या प्रत्येक इलेमेंट साठी, फॉर ऑल, फॉर एव्हरी, फॉर इच. आपण काल क्वांटिफायर घेतला होता, युनिव्हर्सल क्वांटिफायर. हा युनिव्हर्सल क्वांटिफायर आहे. फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए म्हणजेच काय, एक्स ची व्हॅल्यू 3 पण असू शकेल, 4 पण असू शकेल, 6 पण आणि 8 पण, सर्व त्या सेट मधले सर्व इलेमेंट असू शकतात. हे लक्षात असू द्या. एक्स ची व्हॅल्यू या चारीच्या चारी मी घेऊ शकतोय. नंतर त्यांनी प्रूव्ह काय करायला लावलंय किंवा आपल्याला जे सॅटिस्फाय करतं हे आहे व्हेरीफाय करायचं. जर एक्स ची व्हॅल्यू याच्यात पुट केली तर 13 पेक्षा व्हॅल्यू मोठी येते, हे त्यांनी प्रूव्ह करायला लावलंय. प्लस यू हॅव टू रेकग्नाइज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 13, एक्स प्लस 5 इक्वल टू ग्रेटर दॅन इक्वल्स टू 13. मला सांगा बरं, ह्या सेट मधला प्रत्येक एलिमेंटचा नंबर याच्यामध्ये पुट करा आणि एक्सप्रेशन सॅटिस्फाय करतंय का हे मला सांगायचं आहे. लेट a equal to, that one is given now, but we have to take as some values. Okay, we get x is equals to 3, x is equals to 4, x is equals to 6, पण हा x is equals to 8. okay, या x is equals to 3, x is equals to 4, x is equals to 6 ह्या व्हॅल्यू ह्या एक्सप्रेशनला सॅटिस्फाय करतायत का? पुट करून बघा. 3 plus 5 8, 8 is greater than 13, 8 is greater than 13 आहे का? नाही येणार, बरोबर ना? म्हणून लक्षात घ्या, एक जरी व्हॅल्यू सॅटिस्फाय झाली नाही, कारण इथे फॉर ऑल म्हटलंय, तिथे काय म्हटलंय, फॉर ऑल. हे तर बाकीच्यांचं तर ठीक आहे चला, पण एक जरी व्हॅल्यू सॅटिस्फाय झाली नाही दिलेल्या एक्सप्रेशनला,
तर ते एक्सप्रेशन फॉल्स येऊन जाईल. काय होऊन जाईल? फॉल्स येऊन जाईल. ते उरलेल्या व्हॅल्यू तर आपण त्याच्यामध्ये ज्या ज्या करत सॅटिस्फाय करत नाही त्या व्हॅल्यू दिल्या, हे लक्षात घ्या. नाउ x is equals to 3, x is equals to 4, x is equals to 6 does not satisfy. X plus 5 greater than or equals to 30. Therefore, given statement, कोणतं स्टेटमेंट? हे क्वांटिफाइड स्टेटमेंट. Given statement is false. Therefore, its truth value capital F. लक्षात घ्या. याच्यात कोणाला काही डाऊट असेल तर लगेच क्लिअर करा. नाव, कारण याच्यातल्या प्रत्येक नंबरसाठी, याच्यातल्या प्रत्येक व्हॅल्यूसाठी आपल्याला विचार करायचा आहे की याच्यामध्ये फॉर ऑल म्हणजे काय, याच्यातल्या एक्सप्रेशन मध्ये इनइक्वालिटी दिलेली आहे, जर याच्यातला प्रत्येक नंबर मी याच्यामध्ये पुट केला तर हे एक्सप्रेशन सॅटिस्फाय करतंय का, त्याच्यावर माझी ट्रूथ व्हॅल्यू डिपेंडेड असेल. दुसरं एक्सप्रेशन काय होतं? फोर्थ, देयर एक्झिस्ट x बिलॉंग्स टू a. आता देयर एक्झिस्ट म्हटलंय, देयर एक्झिस्ट म्हणजे काय? काही, नॉट एव्हरी. ऑल म्हटलंय का? दॅट्स वन इज अ युनिव्हर्सल, दॅट्स वन इज अ एक्झिस्टन्शियल. एक्झिस्टन्शियल म्हणजे काही स्वरूपात, काही व्हॅल्यूसाठी असेल. ओके, सच दॅट x इज ऑड. बरं, याचा मिनिंग काय सांगू शकतात? एक्सच्या काही व्हॅल्यूज लक्षात घ्या, प्रत्येक व्हॅल्यू नाही. काही व्हॅल्यू ए मध्ये अशा आहेत की त्या काय? ऑड आहेत. तर देयर एक्झिस्ट x बिलॉंग्स टू a such that x is odd. त्यांनी काय म्हटलंय? x is odd. लक्षात घ्या, x हा काय येऊ शकतो? ऑड येऊ शकतोय. मग मला सांगा, या सेट मध्ये काही अशा व्हॅल्यू आहेत का त्या ऑड आहेत? आहे ना, एकच आहे, कमीत कमी एक तरी पाहिजे. देयर एक्झिस्ट असला की कमीत कमी एक तरी पाहिजे. लेट ए ॲज इट इज घ्यायचा परत एकदा. 3, 4, 6, 8. then we get x is equals to 3 is an odd. therefore मग ट्रूथ व्हॅल्यू काय असेल याची? ट्रू. गिवन स्टेटमेंट काय असेल? ट्रू घेणार आहे, बरोबर ना. मग ट्रूथ व्हॅल्यू टी असणार आहे. समजतंय हे? ओके, कोणाला काही डाऊट अजून? ओके ना, हा बोलो. एट का नाही घेतलं? हो, जर 8 ची व्हॅल्यू पुट केली तर मला सांग 8 प्लस 5 किती येतोय? 13. 13 इथे इक्वॅलिटी आहे का? ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स 13 इज इक्वल्स टू 13 येऊ शकतो ना? 13 ग्रेटर दॅन इक्वल्स टू 13 येऊ शकतो. हा, जर इथे इक्वॅलिटी नसती राहिली तर मग फॉल्स राहिलं असतं, ते चाललं नसतं. पण इथे काय, त्यांनी अजून इक्वॅलिटी पण दिलेली आहे, बरोबर ना. मग जर इक्वल पण लेस दॅन, ग्रेटर दॅन ऑर इक्वल म्हटलेलं आहे, बरोबर ना. म्हणजे कदाचित ग्रेटर दॅन येऊ शकतो किंवा इक्वल येऊ शकतो. इक्वल तर ऑलरेडी आहे, त्यामुळे त्यात सॅटिस्फाईड. आपण कोणत्या व्हॅल्यू घेतल्या की ज्या सॅटिस्फाय होत नाही. हा, जर एक्स व्हॅल्यू जर 8 पुट केली तर ती काय करते? सॅटिस्फाय करते. म्हणून एक्स व्हॅल्यू 8 का नाही घेतली? कारण याच्यात आपण कोणत्या व्हॅल्यू चूज केल्यात की ज्या सॅटिस्फाय करते. कारण त्याच्यामुळे, आणि त्यांनी असं म्हटलं होतं की एक्सच्या सगळ्या व्हॅल्यूंसाठी सॅटिस्फाय करतं हे एक्सप्रेशन, बरोबर ना. म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू काय आली? फॉल्स आली. याच्यात एक्सच्या काही व्हॅल्यूंसाठी सॅटिस्फाय करते म्हणून याची व्हॅल्यू ट्रू आली, बरोबर ना. मग आता याच्यामध्ये ज्या सॅटिस्फाय करत नव्हत्या मी त्याच व्हॅल्यू घेतल्या. इथे एक्स व्हॅल्यू 8 सॅटिस्फाय करते म्हणून मी ती व्हॅल्यू घेतली नाही. अलग लक्षात? ओके, आता थर्ड एक्झाम्पल बघा काय होतं.
there exists x belongs to A such that x belongs to 3 belongs to natural number. मला एक सांगा, या सेटमध्ये असे काही नंबर्स आहेत का, असे काही एलिमेंट आहेत का? मी काही का वापरतोय, कारण याच्यामध्ये क्वांटिफायर आलेला आहे. काही एलिमेंट्स या सेटमध्ये काही एलिमेंट असे आहेत का? x-3 हा नॅचरल नंबर, x-3 बिलॉंग्स टू नॅचरल नंबर म्हटलं ना, x-3 बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. मग जर x ची व्हॅल्यू जर याच्यामध्ये पुट केली, x च्या व्हॅल्यूज काय 3 - 3 इक्वल टू काय येतो? 0. 0 इज नॅचरल नंबर? नाही होणार, बरोबर आहे. 4 - 3 इक्वल टू 1. 1 इज नॅचरल नंबर? ओके. नाउ 4 - 6 इक्वल्स टू 6 - 3 equals to 3 is natural number? 8 - 3 is a natural number. म्हणजे या तीन व्हॅल्यू काय करतात, त्याला सॅटिस्फाय करतात. फक्त एकच व्हॅल्यू अशी आहे की ती सॅटिस्फाय करते. आता मला एक सांगा, याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यू सॅटिस्फाय व्हायला पाहिजे होत्या का? नाही. सगळ्या का नाही व्हायला पाहिजे? कमीत कमी सगळ्या जरी झाल्या तर काही फरक पडत नाही, पण कारण एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर आहे. देर एक्झिस्ट. एक जरी राहिला असता तरी चालला असता. याच्यासारखा एक जरी ऑड आला तरी आपण त्याला काय म्हटलं, ट्रू म्हटलं होतं. पण इथे तीन व्हॅल्यू सॅटिस्फाय करतात. कमीत कमी एक पाहिजे असतं, तीन होत आहेत, बरोबर ना? मग इथे एक व्हॅल्यू सॅटिस्फाय करत नाही, त्याचा विचार सोडून द्यायचा. मग हे स्टेटमेंट ट्रू येईल की फॉल्स येईल? ट्रू यायला पाहिजे. काय यायला पाहिजे? ट्रू. कारण x is equals to 4, x is equals to 6 आणि x is equals to 8 satisfied x-3 belongs to natural number. x-3 belongs to natural number. Therefore, the given statement is a true. Therefore, its truth value is t. समजताय? कोणाला काही डाऊट? नक्की समजताय? चला, मी याच टाइप मध्ये एक एक्झाम्पल घेतो आपण. असंच काहीतरी असेल, त्याचे आन्सर्स मला तुम्ही सांगायचे किंवा मला क्लिअर करून द्यायचे. आपण एक्झाम्पल त्याच्याने करू. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 18 क्वेश्चन नंबर होता ना आपला. ओके. इफ a is equals to 70 4 5 7 9 determine truth value of the following. Determine truth value of following. Quantified statement. Quantified statement. Okay, त्याच्यातलं पहिलं. There exists x belongs to A such that x plus 2 equal to 7. चलो, याची ट्रूथ व्हॅल्यू सांगायची आहे. ओके. का 2 आहे? कारण x ची व्हॅल्यू 5 जर याच्यामध्ये पुट केली, ओके, आणि x ची व्हॅल्यू 1 जरी सॅटिस्फाय केली तरी चालेल का? सगळ्या व्हायला पाहिजे? सगळ्या व्हायला पाहिजेत का? एक जरी राहिली, कारण सगळ्या सॅटिस्फाय करण्याची गरज नाही, कारण इथे सम म्हटलंय, काही म्हटलंय, फॉर सम व्हॅल्यूज. ओके, देयर एक्झिस्ट म्हटलेलं आहे. म्हणून याच्यात ह्या सेट मधला एक जरी व्हॅल्यू सॅटिस्फाय झाली तरी गिवन स्टेटमेंट काय होईल? ट्रू येईल. नाउ ए सेट 4 5 7 9 we get x is equals to 5 which satisfy, which belongs to it, satisfies x plus 2 equals to 7. Therefore, given statement
is true. Therefore its truth value is T. Second, for all x belongs to A such that x plus 3 less than 10. Less than 10. फॉल्स है. ओके, का फॉल्स आहे? सगळ्या व्हॅल्यूज फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए ह्या सेट मधल्या प्रत्येक व्हॅल्यू ह्या एक्सप्रेशनला सॅटिस्फाय करतात का? 4 करतोय, 5 पण करतोय, 7 आणि 9 करतोय का? मग असंच a इक्वल्स टू 4, 5, 7, 9 we get x is equals to 7 and x is equals to 9 does not satisfy x plus 3 less than 10. Therefore मग काय सांगणार? Therefore given statement is false. Therefore its truth value ओके. नाउ बघा आता नंतर पुढचं एक्सप्रेशन थर्ड क्वांटिफाइड स्टेटमेंट बघा काय सॉल्व करायचं. देयर एक्झिस्ट x belongs to a x plus 5 greater than or equals to 9. X plus 5 greater than or equals to 9. Is it true or false? नक्की ट्रू आहे. त्याच्यातल्या काही व्हॅल्यूज सॅटिस्फाय करतात. तर असं बघायला गेलं तर सगळ्याच होत आहेत, पण इथे देयर एक्झिस्ट म्हटले आपल्याला कमीत कमी एक पाहिजे. सगळ्या झाल्या तरी काही प्रॉब्लेम नाही. इथे ऑल आला असतं तरी चाललं असतं, बरोबर ना. मग परत सोल्युशन कसं लिहिणार आपण? ए सेट लिहिणार ॲज इट इज. देयरफॉर x is equals to 4, 5, 6 किंवा डायरेक्ट ऑल व्हॅल्यूज ऑफ सेट ए satisfies x plus 5 greater than or equals to 9. Therefore given statement is true. Therefore its truth value is true. T ही truth value आहे ना, कळतंय? ओके. नाउ फोर्थ नंबर लिहिता येईल सोल्युशन याचं. ओके, पुढचं बघा आता फोर्थ नंबर. Fourth, there exists x belongs to a x is even. X is even. Is it true? Why it is true? There exists म्हटलंय काही इलेमेंट ह्या सेट मधले असे आहेत का की जे इवन आहेत? काही इलेमेंट आहेत. इफ इट अगेन x is equals to 4 then it is a ओके. x is equals to 4 हा इवन आहे. बाकीच्यांचा विचार नाही केला तरी चालतंय, पण x is equals to 4 हा माझा काय तर इवन, म्हणजे हे सेट मध्ये हा डिटेल्स मध्ये माझा काय करणार आहे? सॅटिस्फाय करणार आहे. फिफ्थ नंबर मी हा हिंट देऊन देतोय, तुम्हाला हे सॉल्व्ह करायचे मला सांगायचे ॲज अ लाईक होमवर्क, किंवा तुम्ही मला हे सॉल्व्ह करून पाठवायचे. नाउ फॉर ऑल x belongs to a 2x less than or equals to 70. 2x less than or equals to 70. ओके, चला ट्रूथ व्हॅल्यूज बघायचे आता. काय ट्रूथ व्हॅल्यूची? आता वाक्याचा मीनिंग कसा घेतला लक्षात घ्या. या सेट मधला प्रत्येक एलिमेंट या एक्सप्रेशनला सॅटिस्फाय करतोय का? पहिली व्हॅल्यू घ्या 4. प्रत्येक एलिमेंट प्रत्येकाला चेक करावं लागेल मला. 2 into
4 8 8 लेस दॅन इक्वल्स टू 17 झाला सॅटिस्फाय. 5 पुट करा 10 येईल. 10 लेस दॅन इक्वल्स टू 17 सॅटिस्फाय होतोय. 7 घेतला 14 येईल. 14 लेस दॅन इक्वल्स टू 17 येईल. 9 घ्या 9 इंटू 2 किती होतोय 18. 18 लेस दॅन इक्वल्स टू 17 येईल का? येईल का? नाही येणार. मग मला सांगा x इज इक्वल्स टू 9 साठी ही व्हॅल्यू सॅटिस्फाय, हे एक्सप्रेशन सॅटिस्फाय करताय का? मग स्टेटमेंट ट्रू की फॉल्स? फॉल्स यायला पाहिजे. काय यायला पाहिजे? फॉल्स. कारण इथे ऑल म्हटलंय आणि तिथे 9 ही व्हॅल्यू सॅटिस्फाय करत नाही. हा जर 4 झाले असतं तर ट्रू आलं असतं. ओके. नंतर लक्षात येतं ना हे आपण एक्झॅक्टली कसं सॉल्व्ह करतो एक्झाम्पल? ओके बरं, याच्या रिलेटेड होमवर्कला एक्झाम्पल देऊ. ठीक आहे, याच्या रिलेटेड होमवर्कला एक्झाम्पल देतोय. 18 नंबरचं 19 नंबरचं एक्झाम्पल लिहून घ्यायचे वाटल्यास. एक्झाम्पल्स व्यवस्थित समजून घ्या आणि ते एक्झाम्पल व्यवस्थित बघा. नंतर त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट आपल्याला पार्ट घ्यायचा आहे. क्वांटिफायर्स लावायचे. क्वांटिफायर्स लावायचे. क्वेश्चन नंबर 18. हा 18 होता का? ठीक आहे सर. 19. if a equals to 3 5 7 9 11 12 determine the truth value of following quantified statement. ओके, त्याच्यातला पहिला दिलाय there exists x belongs to a such that x minus 8 is equals to 1. Second, for all x belongs to a, x square plus x is an even number. Third, there exists x belongs to a such that x square less than 0. Fourth, for all x belongs to a, x is an even number. Fifth, there exists x belongs to a such that three x plus 8 strictly greater than 40. Sixth, for all x belongs to a, 2x plus 9 strictly greater than 40. 20 number. If a is equals to 1 2 3 4 5 6 7. ओके, सेम क्वेश्चन असेल. त्याच्यातला पहिला there exists x belongs to a such that x minus 4 equal to 3. Second, for all x belongs to a such that x plus 1 greater than equals to 3. Third, for all x belongs to a such that 8 minus x less than or equals to 7. Fourth, there exists x belongs to a such that x plus 8 equals to 16. It's 21.
हा ठीक आहे. इफ a इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 8 9 अगेन सेम स्टेटमेंट दिलेलं आहे. तर डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग याच्यासाठी त्याच्यातला पहिला आहे there exists x belongs to a such that x plus 8 equal to 15. Second, for all x belongs to a, x plus 5 less than 12. Third, there exists x belongs to a such that x plus 7 is greater than or equals to 11. And then fourth one is for all x belongs to a, 3x less than or equals to 25. 3 क्वेश्चन तुम्हाला दिले. ज्यांना क्लिअर दिसत असेल त्यांनी स्क्रीनशॉट काढून घेतला तरी चालेल. बघ ठीक. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन जरा वेगळा असेल. त्याच्यामध्ये आपल्याला क्वांटिफायर्स यूज करायचे. ओके, क्वांटिफायर्स त्यांना द्यायचे की दिलेल्या सेटसाठी आपल्याला कोणते कोणते क्वांटिफायर्स देता येतील हे लक्षात घ्या. फक्त जस्ट यू हॅव टू यूज द क्वांटिफायर्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन जस्ट 22 नंबर. क्वेश्चन नंबर 22. Question number 22. Question number 22 बघा. Use quantifiers to convert each of the following open sentence defined on a natural number set of natural number दिला आहे डायरेक्टली लक्षात घ्या इनटू ट्रू स्टेटमेंट. आपल्याला फक्त ट्रू स्टेटमेंट पाहिजे. we have to convert them into only true statement. फक्त ट्रू स्टेटमेंट मध्ये काय करायचं आहे, कन्वर्ट करायचं आहे. ओके, मग आपल्याला युजिंग अँड युजफुल क्वांटिफायर्स अँड देन इट कन्वर्टेड. ओके, नाव चला सांगायचंय मला. आता पहिलं एक्झाम्पल असं काहीतरी दिलंय. ओके, क्वेश्चन काय बघा. यूज क्वांटिफायर्स टू कन्वर्ट द फॉलोइंग ओपन सेंटेन्स डिफाइंड ऑन नॅचरल नंबर इनटू अ ट्रू स्टेटमेंट. म्हणजे दिलेल्या स्टेटमेंट्सला ओपन सेंटेन्सला स्टेटमेंट मध्ये कन्वर्ट करा की जे ट्रू स्टेटमेंट असतील. तर पहिलं बघा, एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 25. चल मग मला सांगा की इथे कोणतं क्वांटिफायर घेणार. आता एक्सची व्हॅल्यू आहे नॅचरल नंबर मध्ये. एक्सची व्हॅल्यू कुठे आहे, नॅचरल नंबर मध्ये. मग चला मला सांगायचं आहे की एक्सच्या सर्व व्हॅल्यूचा स्क्वेअर हा 25 येतो का. लक्षात घ्या, नाही, सर्व व्हॅल्यूंचा म्हटलं मी, बरोबर ना. सर्व व्हॅल्यूंचा स्क्वेअर काही 25 येत नाही. मग कोणत्या व्हॅल्यूंचा येतो फक्त स्क्वेअर, 5. आणि अजून तेवढे एकच व्हॅल्यू येते नक्की,
आपण डिफाईन कोणावर केलंय? नॅचरल नंबर, मायनस येणार नाही. मग कोणतं क्वांटिफायर वापरू? देअर एक्झिस्ट की ऑर? देअर एक्झिस्ट वापरावं लागेल. देअर एक्झिस्टच का? कारण तिथे फक्त एकच व्हॅल्यू अशी आहे की ज्याचा स्क्वेअर हा 25 होतो. सगळ्या व्हॅल्यू नाही, काही व्हॅल्यू आहेत नॅचरल नंबर मध्ये ते सॅटिस्फाय करतात. मग स्टेटमेंट फक्त काय म्हणणार? देअर एक्झिस्ट x बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. लक्षात घ्या मी इथे देअर एक्झिस्ट म्हटलंय. सच दॅट x स्क्वेअर इज इक्वल्स टू 25. बस आपल्याला या फॉर्म मध्ये लिहायचं आहे. आता हे ट्रू स्टेटमेंट आहे का बघा बरं. का ट्रू आलं स्टेटमेंट? का ट्रू आलं? कारण एकशी नॅचरल नंबर मध्ये ओके. मग आपण इथे असं म्हटलं तरी चाललं असतं. देअर एक्झिस्ट x इज इक्वल्स टू 5 बिलॉंग्स टू नॅचरल नंबर सच दॅट x स्क्वेअर इज इक्वल्स टू 25. नंतर आपल्याला त्याला ट्रू स्टेटमेंट मध्येच कन्वर्ट करायचं असल्यामुळे आपण त्याला लिहित नाही. कळतंय? मग आपण शेवटी असं काय मेन्शन करू शकतोय? नाही केलं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण फक्त एवढं लक्षात असू दिस इज अ ट्रू स्टेटमेंट फॉर x इज इक्वल्स टू 5 बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. नंतर दुसरं एक्झाम्पल, फक्त क्वांटिफायर्स यूज करायच्या. 2x plus 3 less than or equals to 15. Strictly less than 15. Okay. चला कोणतं क्वांटिफायर वापरणार? Which quantifier we used? x ची व्हॅल्यू जर 1 पुट केली तर 2 into 1 2 plus 5 2 plus 3 will be 5. x ची व्हॅल्यू 2 पुट केली 4 plus 3 will be 7. x ची व्हॅल्यू 3 पुट केली 6 plus 3 will be 9. 4 पुट केली 8 plus 3 will be 11. 5 पुट केली 10 plus 3 will be 15. 6 पुट केली 12 plus 5 15. आता 15 लेस दॅन 15 येईल का? पुढचा 7 पुट केला 14 plus 3 17. 17 इज लेस दॅन 15 येईल का? म्हणजे नॅचरल नंबर स्पेसिफिकली काही नॅचरल नंबर करतायत सुरुवातीचे 1 पासून तर 5 पर्यंतचे, पण 5 च्या पुढचे नॅचरल नंबर सॅटिस्फाय करतात का एक्सप्रेशनला? नाही. मग काय करायला पाहिजे? कुठलं क्वांटिफायर वापरू? x belongs to natural number such that 2x plus 3 less than 50. हे ट्रू येईल का आता? ओके. थर्ड, x minus 3 equal to 11. नॅचरल नंबर मध्ये असे नंबर्स आहेत का की सगळे नंबर्स नॅचरल नंबर मध्ये नंबर्स x minus 3 equal to 11 येतात? नॅचरल नंबर मधले येतात का? सबट्रॅक्शन इक्वल टू 11 येते का? काय नाही. मग देअर एक्झिस्ट x belongs to natural number such that x minus 3 equals to 11. एकच व्हॅल्यू आहे ती म्हणजे 14. 14 minus 3 equal to 11. मग x ची व्हॅल्यू देअर एक्झिस्ट एकच व्हॅल्यू कोणती असू शकते? 14 असू शकते, दुसरी नाही. ओके. नंतर x greater than 0. नॅचरल नंबर मधले सर्व नंबर हे ग्रेटर दॅन 0 आहेत का? नक्की. मग सगळे नंबर्स ग्रेटर दॅन 0 येतात. मग फॉर ऑल यायला पाहिजे. फॉर ऑल x बिलॉंग्स टू नॅचरल नंबर, कारण एक पण निगेटिव्ह नंबर नाही ना नॅचरल मध्ये, सगळे पॉझिटिव्ह येतात. सच दॅट x ग्रेटर दॅन 0. बरोबर आहे का? पुढचा x स्क्वेअर ग्रेटर दॅन 0. कारण x स्क्वेअर काय आणि x काय सारखंच येईल ना, कारण x स्क्वेअर कोणताही x व्हॅल्यू पुट करा नॅचरलचा, कारण ऑलरेडी तो पॉझिटिव्हच असतो आणि पॉझिटिव्हचा स्क्वेअर परत पॉझिटिव्ह येतो. दॅट्स फॉर ऑल x बिलॉंग्स टू नॅचरल नंबर such that x square greater than 0. 6. x square plus 1 less than 5 or equal to less than or equals to 5.
चला सांगा बरं, सर्व व्हॅल्यूज एक्स स्क्वेअर तुम्ही अशा काही व्हॅल्यूज आहेत, 2 जर पुट केला तर तो सॅटिस्फाय करेल, पण 3 पुट करून बघा बरं, 3 स्क्वेअर इज 9 + 1 10, 10 लेस दॅन 5 येतो का? नाही, म्हणजे फक्त दोनच व्हॅल्यू सॅटिस्फाय करतात, x = 1 आणि x = 2, अदरवाइज एकही व्हॅल्यू सॅटिस्फाय करत नाही. म्हणून देयर एक्झिस्ट x बिलोंग्स टू नॅचरल नंबर सच दॅट x² + 1 लेस दॅन ऑर इक्वल्स टू 15. 7 number, x² - 3x + 2 = 0. देयर एक्झिस्ट, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, देयर एक्झिस्ट यूज करू की फॉर ऑल यूज करू? चलो सांगा, देयर एक्झिस्टच का? दोन इथे, पण मग निगेटिव्ह रूट आलेत मग दोघं नॅचरल नंबर मध्ये ठीक आहे, ते फॉल्स होऊन जाईल ना म्हणून इथं. रूट काढून बघा बरं, x² - 3x + 2 = जस्ट वी हॅव टू काढून बघू ना, कारण प्रत्येक वेळेला तेच एक्सप्रेशन असेल असं नाही. ओके, x² - 2x - x + 2 = 0, x in bracket x - 2 - 1 in bracket x - 2 = 0, x - 2 into x - 1 = 0, therefore x = 2, x = 1. ओके, मग आता दोघे पॉझिटिव्ह आहेत. बरं, मग एकशा किती व्हॅल्यू सॅटिस्फाय करताय त्याला? सगळे नॅचरल नंबर करतायत का? नाही, मग काय करायला पाहिजे? देयर एक्झिस्ट, कारण दोनच व्हॅल्यू करतायत, सगळे नॅचरल नंबर नाही, ऑल नाही. देयर एक्झिस्ट x बिलोंग्स टू नॅचरल नंबर सच दॅट x² - 3x + 2 = 0. झालं एक्सप्रेशन. क्वांटिफायर्स लावता येतील का असे? कोणाला काही डाऊट आहे का याच्यात कोणाला काही डाऊट आहे का? मग एक तरी व्हॅल्यू असेल ना त्याला सॅटिस्फाय करेल, किंवा जर दोघं निगेटिव्ह आले असते तर हे स्टेटमेंट फॉल्स आलं असतं दोघं पण, कारण आपल्या व्हॅल्यू त्याच्यामध्ये नाहीच ना, नॅचरल नंबर मध्ये व्हॅल्यूज नाही की त्याला सॅटिस्फाय करतात जर निगेटिव्ह आले असते तर. हा, पण एक निगेटिव्ह आला असता, एक पॉझिटिव्ह आला असता, तरी पण देयर एक्झिस्ट चालला असता. एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह आला असता, कारण एक व्हॅल्यू सॅटिस्फाय करते ना, कमीत कमी एक व्हॅल्यू पाहिजे असते देयर एक्झिस्ट साठी. म्हणून कळतंय? बरं, याच्यात कोणाला काही डाऊट? हा, बोल रोशन. नॅचरल नंबर्स मध्ये सर्व 1 पासून पुढचे नॅचरल नंबर मध्ये कोणते नंबर्स असतात? सेट ऑफ नॅचरल नंबर कोणता? 1 2 3 4 आणि अप टू 7 डायरेक्ट इन्फिनिटी पर्यंत असतात ना. हो, इन्फिनिटी मग नॅचरल नंबर तोच राहतो ना, म्हणून त्यांनी फक्त n म्हटलं. आलं लक्षात? बर, नक्की समजतंय हे? ठीक आहे. पुढचा जो पार्ट आहे, नेक्स्ट क्वेश्चन जो आहे, त्याच्यासाठी आपल्याला काही निगेशन्स घ्यायचे किंवा ट्रुथ व्हॅल्यूज काढायचे आहेत. आणि पुढचा जो छोटासा आणि इझी पार्ट आहे तो म्हणजे ड्युअलिटी. पण त्याच्या आधी कधी आपल्याला एक निगेशन्स घ्यायचे आहेत किंवा क्वांटिफायर्स वापर करायचा आहे, त्याचे स्टेटमेंट जे आहेत ते कन्वर्ट करायचे त्यांचे निगेशन्स कडे. त्याच्या अगोदर आपल्याला एक छोटासा पार्ट घ्यावा लागेल आणि मग त्यानंतर आपण त्याच्या पुढच्या पार्टकडे जाऊ, किंवा ड्युएल आपल्याला घ्यायचा आधी आणि मग ड्युएल नंतर आपण तो पार्ट घेऊ. ड्युएल एक छोटासा आणि इझी पार्ट आहे, तो तुम्हाला सांगेल, किंवा एक वाचून ठेवा, थिअरॉटिकल नोट्स मध्ये जे दिले ना ते वाचून ठेवा, त्याच्याने आपल्याला लवकर क्लिअर होऊन जाईल की आपल्याला काय करायचं. असं एकदम सोपा पार्ट आहे, इझी असेल, तुम्ही फक्त लक्षात असू. समजतंय? 5-10 मिनिटं वर मिळतात. ठीक आहे, मग बाकीचा पार्ट आपण उद्या कंटिन्यू करू.